वेलकम टू माय हाऊस चॅनल। आज आपण लसणाचा तडका दिलेली भाकरी करणार आहोत। सर्वात आधी इथे मी लसूण अगदी बारीक चिरून घेतला आहे। आता भाकरी करायला घेतली। भाकरीसाठी बाजरीचे पीठ घेतले। भाकरीच्या पिठात थोडेसे मीठ घालून भाकरीचे पीठ भिजवायचं। पिठाचा गोळा चांगला मळून घ्यायचा आणि परातीत पीठ पसरवून त्यावर हलक्या हाताने भाकरी थापायची। थापता थापता भाकरी गोल फिरवायची। खाली चिकटू द्यायची नाही। आता पिठाची बाजू वर करून भाकरी तव्यावर टाकायची। भाकरी थोडी गरम झाली की तिच्यावर हाताने पाणी फिरवायचं। पाणी वाळत आले की उलटण्याने भाकरी वर उचलून उलटायची। मीडियम फ्लेमवर खालच्या बाजूने खरपूस भाजून घ्यायची। त्यानंतर तव्यावरून काढून गॅसवर अशा प्रकारे भाकरी भाजून घ्यायची। भाकरी गरम असतानाच ताटात घेऊन तिचा वरचा पदर मोकळा करून बाजूला करून घ्यायचा। तर तडक्यासाठी कढईत तेल तापायला ठेवून खूप कोमट नाही आणि खूप कडक नाही असं तेल तापलं की त्यात चिरलेला लसूण टाकायचा। आता गॅस लो फ्लेमवर राहू द्यायचा आणि लसूण अगदी छान लालसर होईपर्यंत तळायचा। अगदी कुरकुरीत झाला पाहिजे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हा मस्त कुरकुरीत झालेला लसूण आणि तेल दोन्ही पळीने भाकरीवर अशा प्रकारे पसरायचं। त्यानंतर तिचा मोकळा केलेला पदर पुन्हा लसणाच्या तडक्यावर ठेवून अशा प्रकारे थोडासा दाबायचा। झाली आपली भाकरी तयार। नाश्त्यासाठी तर अशी भाकरी करून आणि खाऊन बघा, खूप चविष्ट लागते। आणि असा हेल्दी नाश्ता असेल तर खूपच छान। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।